मला मागच्या 7 वर्षापासून ऍसिड रिफ्लेक्सचा, ऍसिडिटीचा, डोकेदुखीचा खूपच त्रास होत होता. सर्जरी झाल्यानंतर अवघ्या 3 तासातच मी नॉर्मल जेवण केलं आणि नॉर्मल व्यक्तीसारखी चालायला फिरायला लागले. सकाळी सुद्धा मी नॉर्मल व्यक्तीसारखी अंघोळ केली आणि नॉर्मल व्यक्तीसारखाच नाश्ता केला आणि चालायला फिरायला लागले आणि आज मला सोडणार आहे. आणि सर्जरी नंतर आता मी एकदम व्यवस्थित छान रिलीफ करते आहे. मला कोणत्याही प्रकारची ऍसिडिटीची गोळी घ्यावा लागत नाही. मी माझं दैनंदिन काम अगदी व्यवस्थितरित्या करत आहे. नमस्कार, माझे नाव उषा सुनील अलवाड. मी नाशिकहून आलेले आहे. सर डॉक्टर चिराग ठक्कर यांच्या दवाखान्यात. मी चिराग ठक्कर यांचे मागील कित्येक दिवसापासून यूट्यूबवर व्हिडिओ बघत आहे. मला मागच्या 7 वर्षापासून ऍसिड रिफ्लेक्सचा, ऍसिडिटीचा, डोकेदुखीचा खूपच त्रास होत होता. त्याच्याने माझ्या जीवनशैलीवर खूपच दुष्परिणाम झाला होता. मी एक प्राथमिक शिक्षिका आणि मला शिकवताना सुद्धा त्या ऍसिड रिफ्लेक्सचा भरपूर प्रमाणात त्रास होत होता. तर मी त्यांचा व्हिडिओ बघून आणि बरीचशी माहिती मिळवल्यानंतर त्यांच्या मी क्लिनिकला कॉल केल्यानंतर सरांशी माझं बोलणं झालं. सरांनी मला योग्यरित्या मार्गदर्शन करून इथे येण्याचा सल्ला दिला. इथे आल्यानंतर सरांनी मला मेट्रोनोमी आणि 24 घंटेची पीएच स्टडी केली. त्यानंतर त्या 24 तासांमध्ये मला नॉर्मल लाईफमध्ये जसं आपण आपलं अन्न दररोजचं खातो त्याप्रमाणे मी जेवण केलं. आपलं जे आहे रुटीन, आपलं घरातलं काम वगैरे सगळं मी त्या 24 तासात पीएच स्टडीमध्ये केलं. मला कोणताही त्रास जाणवला नाही. आणि आज मी पीएच स्टडी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांच्या क्लिनिकला परत आलेले आहे. आता ह्याच्यानंतर मला काय ट्रीटमेंट देणार आहे ते मी तुम्हाला नक्कीच पुढे शेअर करेन. नमस्कार, माझे नाव उषा सुनील अलवाड. मला मागच्या 7 वर्षापासून हायटिस हर्नियाचा त्रास होता. मी मागच्याच आठवड्यात सरांचे व्हिडिओ बघून त्यांच्या ठक्कर सरांच्या हॉस्पिटलला आले. तिथे माझी पीएच आणि मेट्रोनोमी 24 तासाची स्टडी झाली. त्यानंतर त्यांनी मला सर्जरीचा सल्ला दिला. मी ह्या आठवड्यात परत मग सर्जरीसाठी कालच ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर माझी सर्जरी झाल्यानंतर अवघ्या 3 तासातच मी नॉर्मल जेवण केलं आणि नॉर्मल व्यक्तीसारखी चालायला फिरायला लागले. सकाळी सुद्धा मी नॉर्मल व्यक्तीसारखी अंघोळ केली आणि नॉर्मल व्यक्तीसारखाच नाश्ता केला आणि चालायला फिरायला लागले आणि आज मला सोडणार आहे आज दुपारनंतर. नमस्कार, माझं नाव उषा सुनील अलवाड. माझी 2 दिवसापूर्वी हायटिस हर्नियाची सर्जरी झाली. सर्जरीच्या दरम्यान मला कोणताही त्रास झाला नाही. सर्जरीच्या दुसऱ्या दिवशीच मला हॉस्पिटलमधून सोडण्यात आले. सोडल्यानंतर मी ऑब्झर्वेशन 2 दिवस इथेच राहिले. 2 दिवसात मला खाण्यापिण्याला कोणताही त्रास झाला नाही. मी नॉर्मल लाईफ प्रमाणेच जेवण वगैरे केले आणि नॉर्मल लाईफ प्रमाणेच मी 2 दिवस घालवले. तिसऱ्या दिवशी मी परत दवाखान्यात आले. मला कोणताही त्रास नव्हता आणि त्यानंतर मला मेडिसिन देऊन सोडण्यात आले. ह्या 2 दिवसात मला कोणतीही तकलीफ झालेली नाही. माझे नाव उषा सुनील अलवाड आहे. मी महाराष्ट्र नाशिकमधून आलेले आहे. चिराग सरांच्या इथे मागची 4 महिन्यापूर्वी सर्जरी झालेली होती. मला ऍसिड रिफ्लेक्सचा खूप त्रास होत होता. मी वारंवार ऍसिडच्या औषध घेत होते, परंतु मला कोणत्याही प्रकारचा रिलीफ वाटत नव्हता. परंतु आता माझा 4 महिन्यापूर्वी सर्जरी झाली आणि सर्जरी नंतर आता मी एकदम व्यवस्थित छान रिलीफ करते आहे. मला कोणत्याही प्रकारची ऍसिडिटीची गोळी घ्यावा लागत नाही. मी माझं दैनंदिन काम अगदी व्यवस्थितरित्या करत आहे. मी एक शिक्षिका आहे आणि माझं शिकवण्याचं पण दररोजचं काम मी व्यवस्थितरित्या करते. मला प्रवासात त्रास व्हायचा. मला 60 किलोमीटर दररोजचा प्रवास आहे माझ्या जॉबसाठी, परंतु आता मला प्रवास करताना कोणत्याही प्रकारची ऍसिडिटीचा त्रास होत नाही आणि मी एकदम व्यवस्थित छानरित्या रिलीफ करत आहे आणि मला इथे खरंच खूप छान फरक पडलेला आहे. पहिले मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी खात नव्हते. मी तेलकट, मसालेदार, चिकन वगैरे जड जे मला पचायला जड होत होते, कारण मला लगेच दुसऱ्या दिवशी ऍसिडिटी व्हायची. परंतु मी आज म्हणजे सर्जरी झाल्यानंतर मला जे जड पदार्थ होते पचायला ते सुद्धा मी आता सगळंच खाते आहे आणि माझं जेवणातलं रुटीन पण म्हणजे व्यवस्थित चाललेलं आहे. मला कोणत्याही प्रकारची जेवताना अडचण पण होत नाही आणि एकदम रिलॅक्स मध्ये सगळे पदार्थ मी खाते आणि आनंद घेते जेवणाचा.